नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी डॉक्टर परमेश्वर राजपूत. स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये, ज्याचं नाव आहे औरंगाबाद इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. मित्रांनो, आज आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचं आहे, ज्याचं नाव आहे लायसोझोम. ओके. लायसोझोमला आपण सेलचं स्टमक सुद्धा म्हणतो. जसं सेलमध्ये वेगवेगळे ऑर्गनल्स असतात. मायटोकॉन्ड्रियाला आपलं आपण पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो, कारण तो एनर्जी क्रिएट करतो. तसं लायसोझोम काय करतो? डायजेशन करतो. कशामध्ये? इंट्रासेल्युलर जे डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ते लायसोझोममुळे असते. ओके. चला तर बघूया लायसोझोम बाबत. लायसोझोम मध्ये आपल्याला काय काय बघायचंय. लायसोम मध्ये आपण त्याला इंट्रो डिस्कवरी कोणी केली, ऑकरन्स म्हणजे कुठे कुठे हा जास्त प्रमाणात असतो, कुठे कमी प्रमाणात असतो, शेप साईज कसा आहे, टाइप्स किती आहे, केमिकल कंपोजिशन कसं आहे आणि फंक्शन काय काय, हे सगळं डिटेल मध्ये आपल्याला बघायचंय. चला तर लायसोझोम. जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर याला बघितलं तर एक सिंगल मेम्ब्रेन व्हेसिक्युलर स्ट्रक्चर दिसतो. आता हे सिंगल मेम्ब्रेन कशापासून तयार झाले असते? तर लिपिड आणि प्रोटीन पासून तयार झाले असते. त्याला आपण लिपोप्रोटीनस म्हणतो. राईट. आता मी तुम्हाला आताच म्हटलं की डायजेशन मध्ये काम करते. त्याला इंट्रासेल्युलर डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये लायसोझोमचा खूप महत्वाचा रोल असतो. आणि तो जो डायजेशन होतं ते डायजेशन कशामुळे होतं? इन्झाईम्समुळे होतात. नॉर्मली जे लायसोझोम आहे, लायसोझोम मध्ये मेन जो पार्ट आहे ना, तो हे इन्झाईम्स आहे. इन्झाईमच्या मदतीने तो काय करतो? डायजेशन करतो. आता सेलच्या मध्ये होते म्हणून त्याला आपण म्हणतो इंट्रासेल्युलर डायजेशन. आणि जे एन्झाइम्स असतात ते कोणते एन्झाइम्स असतात? हायड्रोलायटिक एन्झाइम्स. आता हायड्रोलायटिकचा अर्थ काय बघा. हायड्रो मीन्स वॉटर, राईट. हायड्रो मीन्स वॉटर. लायटिक, लायटिक और लायसिस हे दोन्ही एकच अर्थ आहे. लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. म्हणजे वॉटर मॉलिक्युलचं ऍडिशन करून, सपोज एखादा सबस्टन्स असेल, एखादा मटेरियल आहे, इथं लायसोझोम आहे, या मटेरियलला हे सेलचं स्ट्रक्चर आहे. ओके. सपोज हे न्यूक्लियस, इथं लायसोझोम आहे आणि हे मटेरियल सेलमध्ये आला किंवा हे मटेरियल सेल मधलाच आहे. आता दोन्ही कंडिशन असू शकते. इट्स मे बी इट्स सेल्फ अ सेल्युलर स्ट्रक्चर और इट्स मे बी अ फ्रॉम एक्स्ट्रा सेल्युलर इंटर. ओके. तो आता हे मटेरियलचं आपल्याला ब्रेकडाऊन करायचंय, मटेरियल आपल्याला डायजेस्ट करायचंय लायसोझोमच्या मदतीने. तर मग काय करणार? लायसोझोम मध्ये काय असणार? आपण लायसोझोम काय करणार? याला इनगप करणार. इनगप केल्यानंतर याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल राहणार. वॉटर मॉलिक्यूल पहिले ह्या मटेरियल बरोबर ऍड होणार, प्लस इन्झाईम्स. आता वॉटर मॉलिक्यूलने सध्या ब्रेक केलं म्हणजे हायड्रोलायसिस. हायड्रोजन, हायड्रोलायसिस मीन्स वॉटरचं ऍडिशन करून ब्रेकडाऊन करायचंय, लायसिस करायचंय. पण फक्त वॉटरमुळे जे ब्रेकडाऊन होतं ते खूप स्लो होतं, खूप लॉंग टाइम चालते ती प्रोसेस. म्हणून आपल्याला एन्झाईमची गरज पडते. म्हणून त्याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. आता ते कोणते एन्झाईम्स आहे, कसे आहेत, ते कसे काम करतात, ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. चला तर पुढे. आता डिस्कवरी कोणी केली? आता याची डिस्कवरी एक बेल्जियनचं सायंटिस्ट आहे, बायोकेमिस्ट आहे. त्यांचं नाव आहे ख्रिस्टियन दी दुवे. ओके. त्यांनी लिव्हर सेलमध्ये पहिल्यांदा हे बघितलं होतं. आता हे लायसोझोम नाव कोणी दिलं? तर हे नोविकोफ नावाच्या सायंटिस्टने याचं नाव दिलेलं आहे. ओके. आता हे कशा कशामध्ये सापडतं बघा. युकॅरियोटिक सेल जी आहे ना, युकॅरियोटिक सेलची तुम्हाला माहिती आहे दोन टाइप्स असतात, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. राईट. प्लांट अँड ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये तर सगळ्यामध्ये असते, इन ऑल युकॅरियोटिक ॲनिमल सेल. प्लांट मध्ये सुद्धा असते, पण ॲनिमल मध्ये सगळ्यामध्ये असते, एक्सेप्ट फक्त आरबीसी सोडून सगळ्या ॲनिमल सेल मध्ये असते. प्रोकॅरियोटिक मध्ये असणार का? नाही, प्रोकॅरियोटिक मध्ये हे नसणार. ओके. अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक. ओके. अजून कोण कुठे कुठे सापडतो? फंगायमध्ये सापडतो, युग्लेना, कॉटन आणि पी सीड मध्ये सुद्धा सापडतो. आता याचा शेप साईज कसा आहे बघा. शेप याचा थोडा स्पेरिकल शेप असतो. कसा असतो? स्पेरिकल शेप असतो. आणि पण प्लांट जी रूट टिप्स सेल आहे त्याच्यामध्ये रेग्युलर शेप असतो. आता साईज जवळपास 0.2 टू 0.8 मायक्रोमीटर मध्ये असते. चला तर आता बघायचं आपल्याला त्याचे टाइप्स. टाइप्स कशाच्या बेसिसवर आपल्याला त्याचे टाइप्स करायचे? त्याचं कंटेंट. त्याच्या कंटेंटमध्ये तो मेन काय कंटेंट असतो? एन्झाईम्स असतो. तर त्याच्या कंटेंटवर बेसिस आपल्याला चार टाइप्स पडतात त्याचे. एक असतो प्रायमरी लायसोझोम, एक असतो सेकंडरी, टर्शरी ज्याला आपण रेसिड्युअल म्हणतो, आणि एक ऑटोफॅगोझोम और ऑटो लायसोझोम, असे चार टाइप्स पडतात. आता प्रायमरी लायसोझोमचा अर्थ काय बघा. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, लायसोझोम तयार कोण करतं? तुम्हाला हे तर माहिती आहे, सेलच्या स्ट्रक्चरमध्ये हे न्यूक्लियस आहे, हे सेल मेम्ब्रेन आहे, आणि याला अटॅच मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो बघा. याला अटॅच मध्ये काय असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून काय होते? एक व्हेसिकल तयार होते. ही व्हेसिकल कुठे जाते? ही व्हेसिकल जाते
गॉल्जी बॉडीज मध्ये. आता ही व्हेसिकल तयार झाली, राईट. ही व्हेसिकल जाणार गॉल्जी बॉडीज जवळ. गॉल्जी बॉडीज काय करणार, या व्हेसिकल मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करणार, त्याच्यामध्ये एन्झाईम्स टाकणार. काय टाकणार, मॉडिफिकेशन करणार इन द सेन्स त्याच्यात एन्झाईम्स टाकणार. एन्झाईम टाकायचं काम कोण करतं, गॉल्जी बॉडीज करतं. आणि व्हेसिकल बनवण्याचं जे मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे तो बनवण्याचं काम कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता बघा व्हेसिकल बनलं, इथं एन्झाईम्स ऍड झाले. आता जे एन्झाईम्स ऍड होऊन व्हेसिकल आणि त्याच्यात एन्झाईम्स ऍड झाले, राईट. आता हे जे पार्ट आहे ना, ज्या व्हेसिकल मध्ये ज्या लायसोझोम मध्ये फक्त एन्झाईम्स आहे त्याला म्हणतो आपण प्रायमरी लायसोझोम, राईट. आता सेकंडरी लायसोझोम म्हणजे काय, जर हे लायसोझोम, हे जे लायसोझोम आहे सेलच्या मध्ये, आता या लायसोझोमला काय करायचं, एखाद्या मटेरियलला सबस्टन्सला ब्रेक करायचंय, ब्रेक डाऊन करायचंय, त्याला डायजेस्ट करायचंय. तर काय करणार, लायसोझोम त्या सबस्टन्सला इनगप करणार. जेव्हा लायसोझोम काय करणार, त्या सबस्टन्सला इनगप करणार, गिळून घेणार. आता ते सबस्टन्स कशामध्ये आला, लायसोझोम मध्ये आला, राईट. आता लायसोझोम काय करणार, आता याच्यामध्ये किती काय काय कंटेंट झाले, एन्झाईम झाले आणि हे मटेरियलला, हे जे सबस्टन्सला डायजेस्ट करायचंय तो मटेरियल. म्हणजे आता काय काय कंटेंट, सेकंड, याला म्हणणार आपण सेकंडरी लायसोझोम. हे झालं प्रायमरी लायसोझोम, जेव्हा त्याच्यात फक्त लायसोझोम मध्ये फक्त एन्झाईम्स असणार तेव्हा प्रायमरी लायसोझोम. पण एन्झाईम बरोबर आता ऍड काय झालंय, त्याच्यामध्ये सबस्टन्स, जे डायजेस्टेबल सबस्टन्स असतात ना, ते डायजेस्टेबल मटेरियल याच्यात ऍड झालं, त्याला म्हणणार आपण सेकंडरी लायसोझोम. आता टर्शरी काय असणार, आता टर्शरी लायसोझोम मध्ये बघा, हे जे सबस्टन्स आहे, हे सबस्टन्स पूर्णपणे डायजेस्ट झाला. आता डायजेस्ट होणं म्हणजे याचा अर्थ काय, कॉम्प्लेक्स जे सबस्टन्स आहे त्याचा कन्व्हर्जन सिंपल फॉर्म मध्ये होणं, याला म्हणतो आपण डायजेस्ट होणं, राईट. आता हे सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं, राईट. पण याच्यामध्ये असे काही मॉलिक्युल असणार, असे काही सबस्टन्स असणार जे अनडायजेस्टेबल असणार. कसे असणार, अनडायजेस्टेबल असणार, जे डायजेस्ट होणार नाही, ज्याचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये होणार नाही. त्याला म्हणतो आपण अनडायजेस्टेबल मटेरियलला म्हणतो आपण रेसिड्युअल बॉडीज. काय म्हणतो आपण त्याला, रेसिड्युअल बॉडीज, रेसिड्युअल बॉडीज, राईट. आता हे जे रेसिड्युअल बॉडीज आहे, आता इथं काय कळालं आपल्याला, लायसोझोम आहे, एन्झाईम्स आणि डायजेस्टिव्ह मटेरियल त्याचा सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालं, ठीक आहे. पण याच्यामध्ये काही ना रेसिड्युअल बॉडीज आहे, अशा रेसिड्युअल बॉडीज आहे, तर याला म्हणणार आपण टर्शरी लायसोझोम. ओके. आता चौथा आहे ऑटोफॅगोझोम और ऑटोलायसोझोम. ही ऑटोलायसोझोम हे नथिंग बट द ऑटोफॅगोझोम और ऑटोलायसोझोम इज नथिंग बट अ प्रायमरी लायसोझोम. हे प्रायमरीच लायसोझोम असतं, पण हे जे लायसोझोम असतं हे काय करतो, सेलच्या मेम्ब्रेनवर अटॅक करतो किंवा सेलच्या सगळ्या ऑर्गनल्सवर अटॅक करतो. म्हणजे हे जे लायसोझोम हे स्वतःच्या सेललाच लायसिस करण्याचा प्रयत्न करतो, मीन्स लायसिस करतो, मीन्स ब्रेकडाऊन करतो, म्हणून त्याचं नाव आहे ऑटो लायसोझोम, जे स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न करतो. याला सुसाइडल बॅग सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो, सुसाइडल बॅग. म्हणजे लायसोझोम इथं काय झाला, लायसोझोमनी तो जे अनयुजफुल जे सबस्टन्स आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम तो लायसोझोम तसं करतोच. पण इथं काय, लायसोझोमनी काय केलं, स्वतःच्या सेललाच ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केलाय. ऑटो, म्हणून त्याला ऑटो लायसोझोम म्हणतात. ओके, म्हणून त्याला सुसाइडल बॅग सुद्धा म्हणतात, कारण ते स्वतःच्या सेल मेम्ब्रेनलाच डॅमेज करते आणि पूर्ण सेल डिस्ट्रॉय होऊन जाते. ओके, उद्ध्वस्त होऊन जाते. चला तर पुढे बघूया. हे कळालं तुम्हाला, प्रायमरी लायसोझोम मध्ये फक्त एन्झाईम्स असतात, सेकंडरी लायसोझोम मध्ये मटेरियल ऍड होतो जे डायजेस्टेबल मटेरियल, टर्शरी लायसोझोम मध्ये डायजेस्ट झाल्यानंतर अनडायजेस्टेबल मटेरियल उरतो त्याला रेसिड्युअल बॉडी म्हणते, त्याला म्हणतात टर्शरी लायसोझोम. ऑटोफॅगोझोम और ऑटोलायसोझोम म्हणजे हे प्रायमरी लायसोझोमच असतात, पण याच्यामध्ये काय करते, जे एन्झाईम्स असतात ते स्वतःच्या सेलला मारण्यासाठीच यूज होतात. ओके, चला पुढे बघूया. आता याचं केमिकल कंपोजिशन तुम्हाला माहिती आहे, केमिकल तो मेन एन्झाईम्स असतात. कोणते एन्झाईम्स असतात, हायड्रोलेजेस एन्झाईम्स, हायड्रोलेजेस एन्झाईम्स याला म्हणतो आपण. ओके, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, हायड्रोलायसिस. हायड्रो मीन्स वॉटरच्या मॉलिक्युलच्या मदतीने काय करतो आपण, त्या सबस्टन्सचे ब्रेकडाऊन करतो, या कॉम्प्लेक्स सबस्टन्स सिंपल मध्ये कन्व्हर्जन करतो. ओके, ही जी मीडियम याच्यामध्ये जे लिक्विड असतो, हे मीडियम कसा असतो, ऍसिडिक कंटेंट जास्त असतो. पीएच म्हणजे 5. तुम्हाला माहिती आहे पीएच जे लेवल असते, ए 7, 1 to 7 और 14 असते. 7च्या खाली असणं म्हणजे खूप ऍसिडिक असणं, 7च्या वर जाणं म्हणजे बेसिक असणं, राईट. हे ऍसिडिक कंटेंट ज्याचा पीएच 5 आहे, राईट. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम, जवळपास 50 डिफरंट टाइप्सचे एन्झाईम याच्यामध्ये असतात. ओके, आता आपल्याला काही एन्झाईम्स बघायचे बघा, प्रोटीएजेस, न्यूक्लिएजेस,
फॉस्फेटेज, लिपेज. आता प्रोटीएजेस नावच सांगतो, प्रोटीएजेस काय करणार, प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणार. कशाचा, प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणार आणि सिंपल सबस्टन्स मध्ये कन्व्हर्जन करणार, म्हणजे अमायनो ऍसिड्स मध्ये. न्यूक्लिएजेस काय करणार, न्यूक्लिक ऍसिड चं ब्रेकडाऊन करणार, म्हणजे काय, डीएनए अँड आरएनए चा ब्रेकडाऊन करून हे काय करणार, वेगवेगळ्या न्यूक्लियोटाइड, नायट्रोजन बेसिस, फॉस्फेट बेसिस याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार. फॉस्फेट ग्रुपचं ब्रेकडाऊन करणार. लिपिडचं ब्रेकडाऊन करणार. लिपिड मीन्स याच्यामध्ये फॅट येणार, ट्रायग्लिसराईड, ऑइल्स हे सगळं याच्यामध्ये येणार. अजून कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन करणारा कोण असतो, कोणता असतो, अमायलेज असतो. त्याचं नाव लक्षात ठेवा, अमायलेज इज द एन्झाइम विच इज यूज फॉर ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट. ओके, चला बघूया पुढे. फंक्शन मध्ये मेन तो याचे महत्वाचे फंक्शन बघा. हे तो तुम्ही बघितलं, न्यूक्लिएजेस. ओके, काय करतो, लायसोझोम, डीएनए वगैरे लायसोझोम यांना ब्रेक करण्याचं काम करतो. इथं काय होतं, ल्युकेमिया सुद्धा कॅन्सर, ल्युकेमिया मीन्स ब्लड कॅन्सर असतो. ओके, हे एक प्रकारचं ब्लड कॅन्सर सुद्धा बनवू शकतो, असे या न्यूक्लिएजेस एन्झाइम्स मुळे होऊ शकतं. याच्यामध्ये बघा, पहिलं फंक्शन आहे हायलुरॉनिडेज एन्झाइम. स्पर्म जो असतो ना, स्पर्मचं जे एकदम स्टार्टिंगचं पॉइंट असतो, याला म्हणतो आपण ऍक्रोझोम. काय, ऍक्रोझोम कशावरून नाव पडलेलं आहे, ऍक्रोझोम मीन्स हाईट जे पार्ट असतो, टर्मिनल पॉइंट, याच्यामध्ये जे लायसोझोम जे असतो ना, लायसोझोम, तिथं एन्झाइम असतो हायलुरॉनिडेज एन्झाइम. आणि हे हायलुरॉनिडेज एन्झाइम कशामध्ये यूज होतो, जेव्हा हे स्पर्म एग जवळ जाणार, एगच्या मेम्ब्रेनला ब्रेक करण्यासाठी हे जे ना, हे स्पर्मचं जे लायसोझोम हे ब्रेक होऊन जातो, हे समोरचा पार्ट, आणि याच्यामधून एक एन्झाइम्स निघतो हायलुरॉनिडेज, आणि हे हायलुरॉनिडेज एन्झाइम हे मेम्ब्रेनला ब्रेक करतो आणि हे स्पर्म याच्यामध्ये इंटर करतो. ओके, तो लायसोझोम ऑफ स्पर्म प्रोव्हाइड एन्झाइम्स, कोणता एन्झाइम प्रोव्हाइड करतो, हायलुरॉनिडेज एन्झाइम फॉर ब्रेकिंग लिमिटिंग मेम्ब्रेन ऑफ एग, जो एगचं जे लिमिटिंग मेम्ब्रेन आहे त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी. ओके, सेल डिव्हिजन मध्ये सुद्धा हा यूज होतो, ट्रिगर करतो सेल डिव्हिजन. कारण सेल डिव्हिजन होण्यासाठी काही मॉलिक्युल्स असतात जे सेल डिव्हिजन होऊ देत नाही, त्याच मॉलिक्युलला काय करतो, रिप्रेस करतो, त्यांना स्टॉप करतो. ओके, म्हणजे सेल डिव्हिजन वाढते. न्यूक्लिएजेस तुम्हाला सांगितलं मी, ब्लड कॅन्सर होऊ शकतो. आता काही रेसिड्युअल बॉडी आपण बघितलं, टर्शरी त्याचं टाईप होतं, टर्शरी लायसोझोम, त्याला रेसिड्युअल बॉडी हे अॅक्युमुलेट होतात सेलच्या मध्ये, राईट. आणि याच्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात, त्याला आपण स्टोरेज डिसीज म्हणतो. जसं ग्लायकोजन स्टोअर जातं, ग्लायकोजन स्टोरेज डिसीज. जसं पॉलिनेफ्रायटिस, हार्लर डिसीज, याच्यामध्ये बोन मध्ये म्युकोपॉलिसॅकराइड स्टोअर होतो, अॅक्युमुलेट होतो, त्याला म्हणतो आपण पॉलिनेफ्रायटिस हार्लर्स डिसीज. अजून हे कार्सिनोजिन यांना सुद्धा इनगप करण्याचं काम करतो. मेन त्याचं काम काय, इनगप करून त्याला डायजेस्ट करणं, राईट. ते कार्सिनोजिन म्हणजे मीन्स कॅन्सर कॉझिंग एजंट, असे एजंट ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, त्या एजंटला सुद्धा हा इनगप करतो, त्यांना डायजेस्ट करतो. ओके, थँक्यू मित्रांनो, बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये, भेटूया.